मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं, हे कशासाठी होतं, याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. कोण तुम्ही? मतदार. गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणून घ्यायची. यांच्यासाठी म्हणून तुम्ही जन्माला आलात. या लोकांसाठी उन्हातानामध्ये उभं राहायचं, मतदान करायचं, ह्यांनी वाटेल त्या खेळ खेळायच्या, वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची आणि त्याच्यानंतर परत तुम्ही 5 वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं. याच्यासाठी जन्म झाला तुमचा. कारण ह्यांना माहिती आहे हे कोण आहे, तुम्ही कोण आहात, त्यांना माहिती आहे नीट. कोण कोण मतदार. निवडणुका आल्या, येऊ समोर, तोंडावरती पैसे फेकून मारू यांच्या. जातील कुठे, काय करतील. पैसे फेकले, सगळ्या गोष्टी फेकल्या, काहीतरी अजून आम्ही काहीतरी भांडी कुंडी वाटली, काय करतील. येतील, रांगेमध्ये उभे राहतील, निमूटपणे रांगेमध्ये येऊन उभे राहतील, आम्हालाच मतदान करतील. हा इतक्या वर्षांचा जो समज आहे तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत. एकदा आमचे राजू पाटील बसलेत मागे. माझा एकमेव आमदार होता गेल्या 5 वर्षातला. सहज सौदा करता आला असता, पण मला अभिमान आहे की माझ्याकडचा आमदार हा विकणारा नाही, टिकणारा होता. नाही तर काय सहज रेल्वे इंजिन घेऊन गेला असता, करत गेला असता आतमध्ये. आपल्याला काय. या सगळ्या फोडाफोडीचं, सगळ्या गोष्टींचं दळीद्री घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी सुरू केलं. 1978ला ज्यांनी यांना आमदार बनवलं, ज्यांनी यांना मंत्री बनवलं, तो पक्ष फोडून हे मुख्यमंत्री झाले. 92ला शिवसेना फोडली, छगन भुजबळ वगैरे या सगळ्या लोकांना फोडले. 2005ला नारायण राणे त्या सगळ्या आमदारांना फोडले. याची सुरुवात करणारे हेच आमदार फोडाफोडीचं राजकारण बघत आले लोक. खरं तर लाज वाटली पाहिजे आपल्याला, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याहूनही आम्ही कळस गाठला. आम्ही नुसते आमदार नाही फोडले, आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण ढापलं. आम्ही ती पण गोष्ट घेऊन गेलो. तुम्ही हसताय, मला आनंद आहे या गोष्टींचा की आपल्याला लाज वाटत नाही, आपण हसतो या गोष्टींची. शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे, ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. ते गेल्यावरती त्याचा सौदा करता तुम्ही. मला एक व्यक्ती त्यांची भूमिका आवडतात किंवा नाही आवडत, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे. अजित पवार घेऊन जातात, चालतं. कुठच्या थराला चाललं राजकारण, कुठे चालला महाराष्ट्र. उद्या निवडणुका लढवायलाच नको, कोणावरती विश्वास ठेवायलाच नको. आज इकडे का उद्या तिकडे, तिकडे का आणि हे निर्लज्जपणे ही माणसं करत असतात. याचं एकमेव कारण तुम्ही चिडत नाही, तुम्हाला राग येत नाही. तुम्हाला राग येऊन तुम्ही ह्या गोष्टींचा बदला घेत नाही, म्हणून हे असंच चालू राहणार, हे असंच चालू आहे. माझ्या शहरामध्ये काही इथे शहरामध्ये फ्लायओव्हर्स येत आहेत, कोणी काय अजून काहीतरी बांधतंय, पण कधीही तुम्ही प्रश्न विचारत नाही हे बाबा हे कशासाठी आहे. कधीतरी आमदारांना विचारा की माझ्याकडचा रस्ता खोदलेला आहे, माझ्याकडे आता काहीतरी परत नवीन पेवर ब्लॉक लावतायत, कशासाठी लावताय एकदा कधी विचारा. पण 5 वर्ष तुम्ही सगळे शांत असता, ढिम्म असता, त्याच्यामुळे तुम्हाला कोणी पकडत पण नाही. तुम्हाला सगळ्यांनी गृहीत पकडलेलं असतं. 5 वर्षानंतर येतात ताईमाई वगैरे करत.
आणि आजच्या आमच्या पण सगळ्या सभांमधनं आम्ही फक्त विनोद, हसतो, गंमत, मजा म्हणून बघतो आम्ही या सगळ्या गोष्टींकडे. हे राजकारण किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का? तुम्ही सकाळी उठलात ना की तुम्ही जे पाणी पिता ना त्या पाण्याची पट्टी हे कोण कसं ठरवतं? हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध, या दुधाचे भाव हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडची इलेक्ट्रिसिटी, जे काय बटन तुम्ही पंखा लावा, एसी लावा, जे काय आहे त्या इलेक्ट्रिसिटीचे भाव कोण ठरवतं? राजकारणी ठरवतात. त्या विधिमंडळामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात. तुमच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी हे जर राजकारणी ठरवत असतील, त्या राजकारणाला तुम्ही इतक्या मामूली पद्धतीने बघता? आज ही हालत गेल्या 5 वर्षामधली आहे. पुढच्या 5 वर्षाची, 10 वर्षाची काय असेल? राजकारणाची भाषा बदलली. कोणी उठतंय, कोणी टीव्हीवरती येत आहे, काही शिव्या घालते, काही चालू आहे सकाळपासून. आम्ही फक्त बोटं मोडत राहायचे आणि म्हणायचे नाही नाही चांगली नाही, ही काही भाषा बरी नाही बे. मी अनेकदा सांगितलं की हे टेलिव्हिजन चॅनल्सने ह्या गोष्टी पहिल्या दाखवायच्या बंद कराव्यात. कुठे बोलतील? कसे बोलतील? महाराष्ट्राची भाषा बिघडली, महाराष्ट्राचं सगळं व्याकरण बिघडलं, राजकीय व्याकरण बिघडलं. आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. तुम्हाला लक्षात येत नाहीये पुढे काय या महाराष्ट्राचं होणार आहे? पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी काय करायचं? मला जरा एकदा समजून तर सांगा. हे जर राजकारण असेल तर. आणि अशा प्रकारचा व्यभिचार करणाऱ्यांना समजा तुम्ही वटणीवरती आणणार नसाल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू. आम्ही फक्त एवढंच म्हणायचं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले. उद्या जर महाराष्ट्र मेला ना, काय उरलं तुमच्या हातात? कसलं राजकारण? कसलं राजकारण घेऊन बसलोय आपण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत, नाही तर शिवसेना असू देत, नाही तर काँग्रेस असू देत, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असू देत, नाही तर अजून कुठचा पक्ष असू देत, या सगळ्यांच्या पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे.